नमस्कार मित्रांनो, कुकिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे फोडणीची खिचडी. गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये तेल, जिरं आणि मोहरी टाकून द्यावी. फोडणीसाठी लागणारे साहित्य मी काप करून ठेवलेले आहे. आता आपण कुकरमध्ये कांदा टाकून घेऊया. कांद्याला चांगले परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता व तेजपत्ता सोडून देऊया. कढीपत्ता व तेजपत्ता टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लवंग टाकून द्यावी आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यावे आणि सोबत त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून द्यावे व काप केलेले आलू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि आता आलू लसणाची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट आणि आलू आपण आता कुकरमध्ये टाकूया आणि त्याच्यासोबत आता आपण टमाटरसुद्धा सोडून देऊया आणि हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकावे. हे बघा, मी तांदूळ आणि मूग डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. तांदूळ धुवून झाल्यावर तिखट, मीठ, मसाला सोडून द्यावा आणि आपले हे तांदूळ आता आपण त्याच्यामध्ये सोडून देऊया. तांदूळ टाकून झाल्यावर चांगले मिक्स करून घ्यावे आणि सोबत त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यावे आणि शेवटी आपण आपल्या कुकरचे झाकण लावून घ्यावे. सोबतच मी लाल मिरचीचा खोडा बनवत आहे. एका बाउलमध्ये तेल टाकून घ्यावे व त्याच्यामध्ये जिरं व लसूण टाकून त्याच्यामध्ये लाल मिरचीचे काप सोडून द्यावे. चवीपुरते मीठ टाकून द्यावे. हे बघा, आपला खोडा तयार झाला आहे आणि तोपर्यंत आपली खिचडीसुद्धा शिजलेली आहे. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.